नमस्कार, कुलाबा 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश अनिल भंडारे. आज मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या मी उभा आहे आणि खरं तर आज दक्षिण मुंबईतलं जे मरीन लाईन्स आहे, तिकडे एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्याला काही मी दृश्य दाखवतो. या ठिकाणी काही गाड्या आपल्याला पडलेल्या पाहायला मिळतात. खरं तर मरीन लाईन्स परिसरामध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीनं रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि या भीषण अपघातात दुचाकीवरील जे दोघं जण होते आणि एक वृद्ध व्यक्ती होता, त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर या प्रकरणी स्थानिक पोलीस जे आहेत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन या संदर्भात अधिक तपास देखील करत असल्याचं पाहायला मिळतंय. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलेल्या या माहितीनुसार खरं तर आज पहाटे 5:40 सुमारास एक तरुण आणि तरुणी दुचाकीवरून अतिशय वेगाने जात असताना त्यांनी रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली आणि धडक लागताच तिघेही दूरवर फेकले गेले होते. आणि घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या अपघातामध्ये मृत पावलेल्यांपैकी जे दोन दुचाकीस्वार होते ते खरं तर मुलुंडमधले राहणारे असल्याचं आपल्याला या ठिकाणी कळतं. त्याचबरोबर जे वृद्ध व्यक्ती होते ज्यांना जोरदार धडक दिली होती ते या गिरगावमधल्या क्रांतीनगरमधले राहणारे रहिवासी होते असं या ठिकाणी आपल्याला कळतंय. जखमींना ताबडतोब जवळच्या GT रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मरीन ड्राईव्ह पोलीस या प्रकरणाचा सध्या अधिक तपास करत असून सध्या ADR सुरू आहे. त्याच्यामुळे अजूनही ठोस अशी माहिती आपल्यापर्यंत पोलिसांनी पोहोचवलेली नाही. त्यामुळे CCTV फुटेजच्या माध्यमातून अपघाताचा नेमका घटनाक्रम शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी गाड्यांचा वेग हा प्रचंड असतो. स्पीड थ्रिलच्या नादामध्ये अनेक तरुण आपला जीव धोक्यात घालत असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. पोलिसांनी वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहनसुद्धा या ठिकाणी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता ही चौकशी कुठवर जाते, पोलिस कसा तपास करतात यासाठी पाहत राहा कुलाबा न्यूज 24.